नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला जोडीदार कसा असावा हे सांगणार आहे. जेव्हाही तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरचा विचार करतात ना, तेव्हा तुमच्या मनात अनेक विचार येत असतील. मुलींना वाटतं की तो हँडसम असला पाहिजे, लुकिंग गुड असला पाहिजे, तो ना डॅशिंग पाहिजे, जो मला मॉलला घेऊन जाईल, डिनरसाठी घेऊन जाईल आणि मुलांच्या मनात जरा वेगळंच चालू असतं. मुलांना ना मुलगी ब्युटिफुल पाहिजे असते, जी त्याच्या घराला सांभाळून घेईल, त्याच्या आईची काळजी घेणारी असली पाहिजे आणि तिच्या घरच्यांनी हुंड्यात गाडी किंवा बंगला दिला पाहिजे. काय वाटतं? माझ्या मित्र-मैत्रिणींनो, एवढं सगळं भेटल्यावर तुम्ही खुश राहणार आहात का? तुमच्या मनाला प्रश्न विचारा, की खरंच तुम्हाला कसा हवा आहे लाईफ पार्टनर? की फक्त ऐश करणारा, पैसे उधळणारा लाईफ पार्टनर हवा आहे का तुम्हाला? जेव्हाही लाईफ पार्टनरचा विषय येतो ना, तेव्हा तुम्हाला मूव्हीज मधले कपल्स बघून किंवा तुमच्या आजूबाजूला असणारे कपल्स बघून त्यांचाही हेवा वाटतो, की त्यांची लाईफ किती चांगली आहे. मी माझ्या पार्टनर सोबत असाच टाइम स्पेंड करेल. पण तुम्हाला सांगते, रिॲलिटी खूप वेगळी आहे. माझा एक मित्र, त्याने लव्ह मॅरेज केलं होतं. लग्न होऊन 2 वर्ष झाले आहेत. तो सोशल मीडियावर त्यांचे कपल फोटोज टाकतो. मी त्याला एकदा विचारलं, की "का रे, तू खूप लकी आहेस, जी तुझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुला भेटली." तेव्हा तो त्याची व्यथा सांगू लागला, की "लग्नाआधी ती छान होती. आता मला तिचा स्वभावच अजिबात आवडत नाही. ती नेहमीच पुढे-पुढे करते, कधीच ऐकून घेत नाही आणि आता आमच्यातले प्रेमही संपू लागले आहे. फक्त सोशल मीडियावर कपल गोल्स पूर्ण करत फिरतोय." बघा, रिॲलिटी खरंच खूप वेगळी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा लाईफ पार्टनर अतिशय काळजीपूर्वक निवडणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या व्हिडिओत तुम्हाला आपला जोडीदार कसा असला पाहिजे आणि कसे आपण त्याचे म्हणणे समजून घेऊ शकतो आणि कसे आपणही आपले म्हणणे त्याला पटवून देऊ शकतो, हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरू करूया. जीवनाच्या प्रत्येक कठीण टप्प्यावर आपल्यासोबत अशी व्यक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे, जी आपल्याला नेहमीच प्रेरणा देईल. जेव्हाही तुम्ही आयुष्याच्या अत्यंत वाईट काळातून जात असाल ना आणि फक्त रडावेसे वाटत असेल, तेव्हा तो तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. जो तुम्हाला नीट समजून घेतो आणि तुम्हाला त्याच्या लाईफ पार्टनर म्हणजे जोडीदार मानतो ना, असे लोक तुमच्या आयुष्यात आलेच, तर तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून जाते. प्रेम हे एक असे बंधन आहे, जे आपल्या सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवते. परंतु लाईफ पार्टनर शोधणे खरोखर खूप कठीण आहे, असे काही लोकांना वाटते. म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा 5 टिप्स सांगते, ज्या तुम्हाला योग्य जोडीदार शोधण्यास मदत करतील आणि तुमच्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी सुद्धा मदत करतील. नंबर 1, नेहमी साथ देणारा. तुमची स्वप्न कितीही मोठी असतील ना, तरीही एक चांगला लाईफ पार्टनर, एक चांगला जोडीदार तुमची स्वप्न हे नेहमीच त्याची स्वप्न मानेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल. जेव्हा तुम्ही कोणत्याही संकटातून जात असाल किंवा इतर कोणत्याही कामासाठी रात्रभर जागून राहता ना, तेव्हा अशा वेळी तो तुमच्या शेजारी बसून तुम्हाला प्रोत्साहन देईल आणि नेहमीच मोटिवेटेड ठेवेल. नंबर 2, तुमच्यावर विश्वास ठेवणारा. कोणत्याही नात्यात विश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. विश्वासाशिवाय नात्यात खूप निगेटिव्हिटी, चिंता आणि दुरावा निर्माण होत असतो. हे तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल अधिक संवेदनशील बनवू शकते. जेव्हा तुमचा एकमेकांवर खूप विश्वास असतो, तेव्हा तुमचे नाते आणि एकमेकांवरील प्रेम दोन्ही खूप गहिरे होत जातात. म्हणून एकमेकांवर विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. नंबर 3, तुमचे म्हणणे ऐकून घेणारा. जो व्यक्ती म्हणजे तुमचा जोडीदार नेहमी तुमचे शब्द लक्षपूर्वक ऐकतो, मग तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल बोलत असाल किंवा बेस्ट फ्रेंड्सबद्दल बोलत असाल आणि प्रत्येकाला वाटतंच ना, की आपलं म्हणणं कुणीतरी ऐकावं आणि आपल्याही भावना समजून घ्याव्या, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा वेळी तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष न करता जो लक्षपूर्वक ऐकतो आणि त्याचं मतही मांडतो ना, तोच तुमचा लाईफ पार्टनर ठरू शकतो किंवा होण्यास पात्र असू शकतो, असं मला वाटतं. नंबर 4, तुम्हाला कधीही निराश न करणारा. एक चांगला जोडीदार कधीही तुम्हाला स्वतःपेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न करणार नाही. तो तुम्हाला कधीही स्वतःपेक्षा कमी वाटू देणार नाही आणि गरज पडेल तेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढवेल. एक चांगला लाईफ पार्टनर नेहमीच काळजी करतो की तुम्ही त्याच्यासाठी किती मौल्यवान आहात. नंबर 5, प्रामाणिकपणा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही नात्यात प्रेमासोबतच जोडीदारांनी एकमेकांशी प्रामाणिक राहणे ही खूप महत्त्वाची असते. जेव्हाही तुम्ही एकमेकांशी प्रामाणिक असतात, तेव्हा दोघांमधील विश्वास अधिक वाढत जातो आणि नात्याचे महत्त्व अधिकाधिक घट्ट होत जाते. नाहीतर तो मोबाईल यूज करतोय म्हणून त्याचं दुसरीकडे काही आहे का, असे फालतू विचार करण्यापेक्षा, की तो खरंच काही कामात आहे का किंवा त्याला काही लागते का, याची खात्री करा. म्हणजे तुमच्यातील गैरसमज आपोआप दूर होतील आणि तुमचे प्रेम अजून वाढत जाईल आणि नक्कीच तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनर सोबत खुश देखील राहू शकता. या 5 गोष्टी लक्षात घेतल्या ना, तर नक्कीच तुमचे प्रेम टिकून राहील. धन्यवाद.